पण म्हणजे आता हे जे चालू होतंय तेव्हा पण पोलीस येऊन मला म्हणालेत की तुम्ही घ्या. म्हटलं मी नकोय, मला मी नाही घेणार. पण असे तर खूप प्रसंग आले असतील तुमच्या आयुष्यामध्ये, तर सगळ्यात परीक्षा बघणारा म्हणजे कुठंतरी आतून हलवणारा असा प्रसंग होता कधी आलेला? तेव्हा कोणता होता? खडसेंच्याच वेळेस. म्हणजे खडसे तर फारच हे होते आणि त्यांनी अतिशय म्हणजे वाईट पद्धतीने त्यांनी त्रास दिला. त्याच्यातले खूप इरिटेट करणाऱ्या गोष्टी होत्या की माझा नाव आणि नंबर ट्रेनमध्ये लावला आणि खट्टी मिठी बातें करने के लिए इस नंबर पे फोन करे. आणि ते जेव्हा फोन यायचे ना, खूप राग यायचा. म्हणजे मनापासून मी त्यांना जर म्हणत असेल ना, तर अक्षरशः मला खूप राग यायचा तेव्हा त्यांचा. आणि कारण त्या भुसावळच्या थ्रू जाणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्याच्यातच लावलं जायचं. आणि मग मी त्या प्रत्येक माणसाशी बोलून विचारायचे, देखो हम अच्छे घर के लोग हैं, तो ये कहाँ लगाया है बताओ, नहीं तो मुझे ये नंबर पुलिस को देना पड़ेगा. मग तो म्हणायचा की ये ट्रेन में ऐसे ऐसे जगह पे लगाया है. तर मी म्हणायचे की एक फोटो भेज सकते हो क्या. मग ते फोटो पाठवायचे. मग प्रत्येक तशा ट्रेनमधनं ते काढायला लावायचे. तर तेव्हा मात्र राग यायचा. आणि एकदा मी आणि माझे मिस्टर एकदा रात्री नेटफ्लिक्स बघत होतो, तेव्हा मला अचानक फोन वाजला म्हणून मी घेतला. तर म्हणे तू अंजली बोल रही है ना. म्हटलं हां. तर म्हणे तू अंजली, तू खडसे के खिलाफ लढना छोड़ दे, नहीं तो तेरा जीना हराम करेंगे. आणि मी म्हटलं कौन बोल रहा है. तर म्हणे तू फॅमिली वाली आहे ना. हे म्हटल्यावर मी कट केला फोन आणि बघितलं तर तेव्हा ते दाऊद 2 असं आलं होतं. तेव्हा राग आला होता. आणि एकदा मला अजूनही आठवतं की एक कल्पना इनामदार नावाची बाई माझ्या घरी आली होती आणि आली तेव्हा मला वाटतं भारती होती. आणि मी ते ट्विट देखील केलं होतं की भुजबळांनी एका व्यक्तीला माझ्या घरी पाठवलं आणि मला ती बाई येऊन म्हणाल्या होत्या की भुजबळ म्हणतायत माझी आणि त्यांची परिचय आहे. ते म्हणे तुम्हाला काय हवं नको आम्ही घरी येऊन पोचून देऊ, तुम्ही त्यांच्या विरुद्ध लढणं थांबवा. तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्ही उठा आणि निघा घरातनं. असं मी कधी कोणाला म्हणत नाही, पण त्यांना मी म्हटलं होतं आणि ते ट्विट केलं होतं. आणि एबीपी माझानी त्याच्यावर बातमी केली होती. तर अशा ज्या गोष्टी घडतात ना, त्याचा ते मेक एन इम्पॅक्ट ऑन युअर माइंड. तर तसंच झालं होतं. पण म्हणजे की आपल्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं असा विचार होऊ शकतं ना. मी तर इनफॅक्ट माझ्या ड्रायव्हरला नेहमी सांगते, अरे तू जपून चालव, कारण तू ठोकलीस समजा गाडी कुठे आणि काही माझं बरं वाईट झालं तर अनेकांवर आरोप होतील. त्यामुळे तू अगदी व्यवस्थित म्हणजे असं गमतीत सांगावंच लागतं की तू आरामात चालव, कारण ते इतर अनेक लोकांवर आरोप होतील त्याचे.